बार्सेलोनाबद्दल मी खूप ऐकलं होतं, पण इथे आल्यावर जे पाहिलं ते पूर्ण वेगळंच निघालं. नमस्कार मंडळी, आज आपण स्पेनमधल्या बार्सेलोना शहरात आलो आहोत आणि आज आपण या शहरातील काही अमेझिंग ठिकाणं एक्सप्लोर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दिवसाची सुरुवात आम्ही केली बार्सेलोनामधल्या जगप्रसिद्ध साग्रादा फॅमिलिया या चर्चला भेट देऊ. या भव्य चर्चचं बांधकाम 1882 साली सुरू झालं आणि आजही त्याचं काम सुरूच आहे. हे इतकं विशाल आणि भव्य आहे की यावर केलेलं सूक्ष्म कोरीव काम आणि नक्षीकाम पाहिल्यावर लक्षात येतं की याला बांधायला इतके वर्ष का लागले असतील. बार्सेलोनामधला हा एक मुख्य अट्रॅक्शन असल्यामुळे इथे पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते. या चर्चचा आतला भाग सुद्धा तितकाच सुंदर आहे. प्रत्येक पिल्लरवर केलेलं नक्षीकाम इतकं अप्रतिम आहे की ते पाहून मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. त्यानंतर आम्ही आलो बार्सेलोनामधल्या आणखी एका प्रसिद्ध ठिकाणी. गौडी यांच्या अनोख्या आर्किटेक्चरमध्ये बांधलेली कासा बाटलो ही इमारत. या इमारतीची रचना खरंच खूप वेगळी आणि आकर्षक आहे. इथल्या गॅलरीज आणि बाल्कनीज पाहिल्यावर एक वेगळाच आर्टिस्टिक फील येतो. गौडी यांच्या प्रसिद्ध आर्किटेक्चरमधली अजून एक खास इमारत म्हणजे कासा मिला. त्यानंतर आम्ही ही भव्य इमारत पाहण्यासाठी तेथे गेलो. आणखी एक महत्त्वाचं अट्रॅक्शन म्हणजे ला लांबला स्ट्रीट. ही बार्सेलोनामधली एक प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट आहे. इथे तुम्हाला जवळपास सगळ्या मोठ्या ब्रँड्सची स्टोअर पाहायला मिळतात. विशेष म्हणजे इथे जगातील सर्वात मोठ्या झारा स्टोअर्सपैकी एक झारा स्टोअर आहे. तसंच लुई वितॉनच्या थीमवर आधारित हॉटेल आणि शॉपिंग मॉल सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतात. यानंतर आम्ही पाहायला गेलो स्पेनमधला एक प्रसिद्ध कल्चरल डान्स फॉर्म फ्लॅमिंको डान्स. खरं सांगायचं तर आम्हाला वाटलं की जिंदगी ना मिलेगी दोबारा मधल्या सॅनोरिटा गाण्यासारखा थोडा फन आणि लाईव्हली फील येईल. पण तिथे गेल्यावरचा अनुभव पूर्ण वेगळाच होता आणि त्यामुळे आम्हाला हा डान्स समजायला पण खूप वेळ लागला. त्यानंतर आम्ही गेलो तिथल्या फेमस गार्डन म्हणजे पार्क गुएलला. इथे देखील गौडी यांच्या युनिक आर्किटेक्चरचे सुंदर नमुने तुम्हाला पाहायला मिळतात. हे पार्क इतकं मोठं आहे की तिथे फिरायला तुम्हाला 3-4 तास देखील कमी पडतात. या गार्डनमध्ये बरेच लोक त्यांच्या कलेचं प्रदर्शन करताना देखील दिसतात आणि इथून तुम्हाला संपूर्ण बार्सेलोना शहराचा सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो. बार्सेलोना सिटीचा हा फुल टूर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.